सखी सावली काव्यांजली। प्रीतम, अंजली, आय एम सॉरी, जे काय घडलं आता ते, हे बघ, मला सुजितवर पहिल्यापासून संशय होता। एका मागोमाग एक अशा काही घटना घडत गेल्या की मग हो, पण ते तसे नाहीये, ते स्पष्ट झालंय ना। प्रीतम, मला तुझी काळजी कळतेय रे, पण मला असं का जाणवतंय की तुला एकूणच सुजित आवडत नाहीये। त्यांची प्रत्येक गोष्ट खटकते। आता त्याचं कारण काय आहे ते मला माहित नाही। नशीब त्या भालेरावला वेळेत मेसेज केला आणि ते येडं आलं सुद्धा वेळेत, नाहीतर माझी वाट लागली असती, मला फासावर लटकायला लागलं असतं। चल चल पटापट। भालेराव ताबडतोब अंजलीच्या दुकानात येईल, तिथे प्रीतम पण असेल। मी तुमचा माणूस नाहीये असं दाखवून द्यायचं, निघ, लगेच निघ। पण प्रत्येक वेळेस कोणीतरी भालेराव नाहीतर अजून कोणीतरी वाचवायला येणार नाही सुजित, नाही येणार। तो प्रीतम जामच उड्या मारायला लागलाय, त्याची नांगी तर आता ठेचायलाच हवी। प्रीतम, ते ना खरंच खूप चांगले आहेत। त्यांनी माझी खूप मदत केली आहे, माझा जीव वाचवलाय। आज ते नसते तर कदाचित मी तुझ्या समोर नसते। तू बहुतेक अर्धवट माहितीवरून त्यांच्यावर संशय घेतलास, पण प्लीज त्यांच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस। आज खूप दुखावले गेलेत ते, आणि आपल्यामुळे कोणी दुखावलं गेलं तर ते मलाही आवडत नाही आणि तुलाही, हो की नाही? आणि प्रत्येकाला आपला स्वाभिमान प्रिय असतोच ना। ऑफकोर्स असायलाच हवा, पण तरीही सुजितच्या बाबतीत माझं काही चुकलंय असं मला अजूनही वाटत नाही। पण फक्त मी आत्ता काही बोलणार नाही इतकंच। एनिवे, चल मी निघतो। प्रीतम, प्रीतमशी लग्न करायला तुला आवडेल ना? तुझं एकदा मत कळलं ना की पुढे मग मला सगळी बोलणी करायला बघ। नाही, नको। प्रीतमशी आत्ता लगेच काही बोलायला नको। काकू म्हणाल्या तसं मला साधी विचार करू दे। काही नाही, तुम्ही माझ्या काळजीपोटी इथपर्यंत आलात, काय चुकीचं घडतंय की नाही हे शोधून काढायचा प्रयत्न केलात, हे बघून छान वाटलं। थँक्यू प्रीतम, तू सगळ्याच बाबतीत चांगला आहेस। मला तू खूप आवडतोस, तुझ्याशी नेहमी बोलावं, तू सतत सोबत असावास असं वाटतं, पण हे वाटणं म्हणजेच प्रेम आहे की नाही ते मला कळत नाही। मैत्रीचं नातं हे प्रेमापेक्षाही मोठं असतं अंजली। तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस, आणि तुझं लग्न झालं तरी आपली मैत्री ही अशीच कायम राहील। माझ्या बेस्ट फ्रेंडला कुठलाही त्रास होता कामा नये याची मी नेहमी काळजी घेईन, बिकॉज यू डिझर्व द बेस्ट। ह्याला तर बघतेच मी आता, इडियट कुठचा। हसतोयस काय तू? लाज नाही वाटत तुला? ए, नीट बोलायचं आपल्याशी कळलं ना? तुला बाडी केलीस म्हणून आज मार खाल्लास, बघितलंय आपण सगळं। लबाडी मी नाही, तू केलीयस।
ठरल्याप्रमाणे सगळे पैसे दिलेले आहेत मी तुला, कळलं ना? तुझी भूक संपत नाहीये. आणि संपणारही नाही. मी सांगतो तेवढे पैसे टाकायचे, नाहीतर डायरेक्ट काव्याशी जाऊन बोल. तू कोण आहे हे माहिती नसताना तुला काव्याने एवढा धुतलाय. तुझं नाव आणि तुझे धंदे कळल्यावर तुझी काय हालत होईल याचा जरा विचार कर. त्यामुळे मी सांगतो तेवढे पैसे द्यायचे. कुठे आणि कसे द्यायचे ते सांगतो फोन कर. कशी बशी काव्यापासून वाचली मी. त्यात ह्याच्या डिमांड्स डिस्कस्टिंग. आई द्या, मी तुमचा पाय व्यवस्थित घासून देते. आई, पाय दुखतायत ना? तुम्ही बसा, बघू, आराम करा, मी तुम्हाला करून देते. द्या आई. एक आईच दुसऱ्या आईला खऱ्या अर्थाने समजू शकते हे आज पुन्हा एकदा पटलं मला. आज त्या गुंडांशी एकटीने लढले मी आणि त्याबद्दल तुम्ही माझी बाजू घेतली. मला खूप बरं वाटलं आहे. मला तरी असं वाटतं ना की चांगल्या गोष्टींच्या बाबतीत तुम्ही पाठीशी उभे असता. हे मला आधीच माहिती होतं, म्हणून त्यावेळी आपोआपच माझ्यात बळ आलं असेल, हो ना? माझ्या स्वभावाची ही बाजू कळली, पण सगळ्या बाबतीत मी सारासार विचार करून ठरवते हे नाही कळलं. बरोबर ते बरोबर, चूक ते चूकच म्हणते मी. अंजली आणि प्रीतमच्या बाबतीत तू जे काही ठरवलेलं आहेस मला अजिबात पटलेलं नाही. आई, मी मुद्दाम विरोध करत नाहीये ना. अहो, प्रीतम लाडूकडे जोडीदार म्हणून बघतच नाहीये आणि मुळात त्याच्या मनात लग्नाचाच विचार नाहीये. मग तो लाडूवर प्रेम कसं करेल आई? प्रेम लग्नानंतरही होऊ शकतं ना. तुझ्याशी लग्न करताना विश्वजित नाराज होता, माझ्या लक्षात आलं होतं. पण आता हळूहळू का होईना तुझं महत्व पटतंय ना त्याला. पण त्यासाठी खूप वर्ष जावी लागली. आणि लाडूच्या बाबतीत तसं व्हायला नको इतकंच वाटतंय मला. मी सुद्धा तुझ्यासारखाच तिच्या भल्याचा विचार करते. हे तरी पटतंय ना तुला? आई, अहो, ते माहितीये मला. मला फक्त इतकंच म्हणायचंय की हा निर्णय आपण उगाच घाईघाईत घ्यायला नको. आणि मी लाडूसाठी एक मुलगा बघितला. आशू, आशू, काय चाललंय? आई, मस्त रील बघत होते मी, खूप हसले. तुला हसायचं? हो. मग मी सांगते ते ऐक, खूप हसशील. म्हणजे? अगं, प्रमिलाने अंजलीसाठी कुणाचं स्थळ सुचवलं माहितीये? कुणाचं? सुजितचं. कोण सुजित? शू, असं काय करते? तो नाही का अंजली हॉस्पिटलमध्ये असताना रक्त मिळवून दिलं तो? हा सुजित, तुमच्या पेशंटसाठी यानेच ब्लड अरेंज केलं. सुजित? अच्छा, तो होय.
अगं किती साधा आहे पण खूप बोरिंग आहे तिच्यासारखं. दे ना, आपल्याला काय करायचंय? पण मज्जा ऐक ना, तोही अनाथ आणि ही बिचारी सुद्धा अनाथ. पण असं या सगळ्यात आहे की ते आपलं भलं होणार. कसं? तुझ्या आणि प्रीतमच्या आयुष्यातून अंजली नावाचा काटा दूर होणार आहे. प्रीतमचं आणि तुझं लग्न अगदी निवांत होणार. मग तू राहशील गुप्तेंच्या घरात राणी बनून आणि ती अंजली सुजितच्या फाटक्या झोपडीत. काय झालं काकू? तुम्ही दोघी का हसताय? एव्हाना दुसरा मुलगा बघितला सुद्धा तू? काव्या, तुला एकदा सुद्धा मला विचारावंसं सांगावंसं नाही वाटलं? अय्या हो, मी पुरे झाली तुझी सेवा. या विषयावर आपलं एकमत होऊ शकत नाही, त्यामुळे यावर बोलून तरी काय उपयोग आहे? जा झोपायला जात. आई मी जा म्हटलं ना. ठीक आहे. मधुरा, अगं तू प्रीतमशी बोललीस का अंजलीच्या बाबतीत? नाही? मग बोल आत्ता. त्याला कसं तयार करायचं ते तू ठरव. त्याचा एकदा हुकार आला ना की मग पुढची बोलणी करायला बरं ना आपल्याला. आई, तुमच्या हट्टापायी मी माझ्या लाडूचं आयुष्य दुःखी होऊ देणार नाही. लाडूसाठी सुजितच योग्य मुलगा वाटतात. तिच्यासाठी योग्य तो निर्णय मीच घेईन. अगं अंजली, आलीस तू? तुझ्या लग्नाबद्दल ऐकलं आणि इतके खुश झाले मी, माझ्या आनंदाचा पाराच उरला नाहीये. काव्या त्याने तुझ्यासाठी चांगला मुलगा बघितलाय. आता बिनधास्त लग्न कर. म्हणजे हे सगळं तुम्हाला मान्य आहे? अगं मान्य म्हणजे आहेच मुळी. आता तू कसलाही विचार करायचा नाही आणि लग्नाला होकार देऊन टाकायचा. तसंही तुम्ही दोघं मेड फॉर इच अदर वाटता. तुम्ही दोघी माझ्या आनंदात सहभागी होताय हे बघून मला खूप बरं वाटतंय. अंजली बाळा, वेडी आहेस का ग? आम्ही आनंदी असणारच. आता तुझ्या या हातांना मेहंदी लागणार, अंगाला हळद आणि डोक्यावर अक्षताही पडतील. माझ्या बाळाच्या आयुष्याचं सोनं होणार. ये. अंजली, तुझ्यासाठी आम्ही प्रीतमचा विचार करतो. प्रीतमशी लग्न करायला तुला आवडेल ना? तुझं एकदा मत कळलं ना की पुढे मग मला सगळी बोलणी करायला बघ. प्रीतम मला आवडतो, पण फक्त मित्र म्हणून. माणूस म्हणून तो तसा खूप चांगला आहे, पण आयुष्याचा जोडीदार म्हणून
मी अजून काही विचार केला नाही. केलायस. पहिल्या दिवसापासून विचार केलायस. तुला प्रीतम अगदी मनापासून आवडतो. आयुष्याचा जोडीदार म्हणूनच आवडतो. नाही, तसं काही नाहीये. असंच अंजली, माणूस अख्ख्या जगाला फसवू शकतो पण स्वतःला नाही. तू खूप आधीपासूनच प्रीतमच्या प्रेमात पडलीयस. तो समोर आल्यावर तू किती अस्वस्थ होतेस. तो लांब गेल्यावर किती हुरहुर लागते तुला. सतत त्याची आठवण येते. त्याच्याशी बोलावंसं वाटतं. त्याच्याकडे तासनतास बघावंसं वाटतं. याला प्रेम नाही तर काय म्हणतात अंजली? तुला सगळं कळतंय, पण तुझं आणि त्याचं कसं जुळणार या भीतीनेच तू आतापर्यंत प्रेमाला मैत्रीचं नाव देत राहील. हे खरं आहे ना? चल, आता विचार करू नकोस. प्रीतमशी लग्नाला सरळ होकार देऊन टाक. तोच आहे तुझ्या मनासारखा, तुला हवा तसा जोडीदार. तुझी काळजी घेणारा, सुख दुःखात तुझ्या सोबत असणारा, तुझं मन जपणारा, आदर करणारा असा आदर्श जोडीदार. असा मुलगा शोधूनही सापडणार नाही अंजली. होकार देऊन टाक. आजी, तू आजोबाला कधी आय लव्ह यू म्हणाली आहेस का? हा काय फाजीलपणा आहे? घरातल्या मोठ्या माणसांशी असं बोलतात का प्राची? प्राची, काय हे? आजी, तू आणि आजोबा बेस्ट फ्रेंड्स आहात ना, तर तू आजोबांना आय लव्ह यू का नाही म्हणत? अगं, हे कुणी शिकवलं तुला? श्रेष्ठा आंटीने. त्या दिवशी श्रेष्ठा आंटीचा फोन आला होता. मी फोन उचलला तर तिला वाटलं डॅडू बोलतोय. तर ती म्हणाली की सॉरी सॉरी सॉरी, हे आमचं टॉप सिक्रेट होतं, कोणाला सांगायचं नाही. सांगायचं नव्हतं म्हणजे? अगं, श्रेष्ठा आंटी म्हणाले की कोणाला काही सांगायचं नाही. प्राचू, नीट सांग बघू काय झालं ते. श्रेष्ठांटी फोनवर काय म्हणाल्या? आय लव्ह. तुला? नाही आजी, मला नाही, डॅडूला. प्राचू, नीट सांग बघू काय झालं ते. सांगितलं ना मी, श्रेष्ठा आंटीचा फोन आला होता. मी उचलला तर तिला वाटलं डॅडू बोलतोय. तर ती म्हणाली, ती म्हणाल्या आय लव्ह वर्किंग विथ युअर फादर असं म्हणाल्या असतील. डॅडू पण प्राचू हे बघ, कसं आहे की आता मी ऑफसाईडला गेलो होतो ना, तर तिथे ते प्रेझेंटेशन माझं त्याचा प्रॉब्लेम झाला ना, तर श्रेष्ठा आंटीनी मला हेल्प केली प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. आणि ते काम करता करता त्या माझ्याकडून खूप शिकल्या आणि म्हणून त्या म्हणाल्या आय लव्ह वर्किंग विथ युअर फादर. डॅडू तुम्हाला म्हणाली होतीस ना बेस्ट फ्रेंडला आय लव्ह यू म्हणायचं असतं. म्हणाली होतीस ना? हा, मी पण म्हणतो आय लव्ह यू काव्या. ओके, ताई, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस ना, मी पण तुला बोलतो आय लव्ह यू. चला नाश्ता करा, शाळेत जायला उशीर होतोय, मी सोडतो तुम्हाला. कम ऑन डॅडू, आमची शाळा 1 hour लेट आहे. तू जा, आई आम्हाला सोडेल. हो, मी सोडेन त्यांना.
चला मी निघतो. बाय 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 बाय. अरे संपव ना निमिष. मला बाद झालं. बरं ठीक आहे, जा तुम्ही स्कूल बॅग्स भरा, मी आले. आई बाबा मी आलेच. हा खरंच ही मुलं कशातनं काय अर्थ काढतील ना कधी. गंमत आहे नुसतं. माझ्या जे मनात येतंय ते खरं असेल का?